आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॅडी, तुम्हाला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल। माझा दादा आहे ना, तो तुम्हाला देव मानतो, देव। आणि तुम्ही अहो स्वतःच्याच मुलीच्या नवऱ्याच्या जीवावर का उठलात तुम्ही? बस। माझ्या देवानेच दया दाखवली म्हणून दादाचं ऑपरेशन नीट झालं। देवानं दया नाही दाखवली, डॅडीने दया दाखवली ना, म्हणून दादा आज आपल्या बरोबर। डॅडी, माझं चुकलं, मला माफ करा। तुम्हाला नको नको ते बोलले, मला माफ करा, माझं चुकलं। सूर्या, तुला बरं वाटतंय ना? तुला काही हवंय का? पाणी। हा देते, हे घे पाणी पी। तुळजा, आपल्या घरावर एवढा मोठा हल्ला झाला। भाजी काका घरी आला होता, पुष्पा का किती म्हणली तू कधीच मेलाय म्हणून। मग तू घरी कसं काय आला होता? आणि त्या माणसाने त्याला मारून टाकलं का? नक्की कोण होती ती माणसं? काय चालू आहे सगळं? सूर्या, आत्ता अजिबात या सगळ्याचा विचार करू नकोस। हे बघ, एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये रे। तू एकदा बरं झालंस ना की आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, पण आधी ठणठणीत बरा हो। नाही तुझं, आपल्या घरात घुसून त्या लोकांनी हल्ला केलाय। ती लोक नेमकी कोण होती कळालंच पाहिजे आधी। त्या लोकांना काय करायचं होतं, कुणाला मारायचं होतं, आणि त्यांना माहित होतं का भाजी काका जिवंत आहे ते? कायच कळणं झालंय मला। सूर्या, मी तुला म्हंटल ना, नको आता जास्त विचार करू सरी। हे बघ, तुला जर लवकर बरं व्हायचं असेल ना, तर आता हे सगळे प्रश्न बाजूला ठेव। आता तू आराम करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सूर्या। नको काळजी करूस तू। आओ, तुम्ही नक्की बरे आहात ना? हा, मग मला काय झालं? नाही, असंच विचारलं। तुम्ही एवढं रात्रीचं इतकं खात नाही ना, पण आज तुमचं ते डायटिंग फायटिंग सोडून मला भूक लागली आहे म्हणला, म्हणून विचारलं। हा, मग मला भूक लागली आहे। तुला काय अडचण आहे काय? नाही, सहज प्रश्न पडला होता म्हणून विचारलं। नाही विचारायचं। तू माझी लग्नाची बायको आहे ना, मग मला भूक लागली आहे, मला काय हवं आहे नको आहे हे बघणं तुझं कर्तव्य आहे। त्यामुळे फुकटचं बोलणं आहे ना, हे टाळ आणि ते पटपट जेवण कसं बनते त्याच्याकडे लक्ष दे। मला जसं उशिरा जेवण्याची सवय नाही ना, तसं तुला पण उपाशी पोटी झोपायची सवय नाही, हे चांगलंच माहिती आहे मला। घे का धनू, अगं घे की। आता काय मी माझ्या हातानं भरो असं काय समजू नका, मला मरणाची भूक लागल्या। धनू, हे बघ, उद्यापासून तुला सूर्यादाची आणि आपल्या घरची पण काळजी घ्यायची। मग तुला ते काय म्हणतात की ते आपलं काय बरं ते स्ट्रॉंग, ते काय म्हणतात बरं? स्ट्रॉंग। मग तुलाही स्ट्रॉंग व्हायची गरज आहे ना। मग तू जर खाल्लंच नाहीस तर मग स्ट्रॉंग होणार कशी आणि सूर्यादाची काळजी कोण घेणार? घे का। मला भूक नाही। हे बघ धनु, हे असं म्हणून चालणार नाही। आणि तू जर सारखंच जर म्हणत राहिलीस ना मला भूक नाहीये भूक नाहीये, तर तुला भूकच नाही लागणार। आणि तुला सूर्यादाची काळजी घ्यायची आहे ना, मग खावं लागणार। घे। आणि हे बघ, नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून सांगतो, काय घे थोडंसं खा। म्हणजे
तुम्ही मी खावं म्हणून मला स्वयंपाक करायला लावला. आली मोठी लाडाची. इथं मला मरणाची भूक लागल्या म्हणून सांगितलंय तुला. आणि जर मलाच येत असतं ना तर तुला कशाला करायला लावलं असतं. सांगते आता एवढ्या मेहनतीने बनवलंयस ना तर खा की 2 घास. धनू प्लीज प्लीज. काय झालं अगं? आता तर हसत होतीस की. अहो भातात मीठच नाहीये. बर म्हणजे तुझा हा आळणी स्वयंपाकाचा प्रयोग तू माझ्यावरच करणार होतीस तर बरं झालं पहिला घास तू खाल्लास ते. जखम मला आणि त्रास येला अशी तर आईची. किती जीव लावशील ग माझ्यावर तुळज. दादा उठलास का? झोप पण नाही ना केली तुझी? सकाळ झाली पण बापरे मला कळलं पण नाही ग. वहिनी अगं आपल्या माणसाची ऊब जवळ असेल तर पहाटेची थंडी पण नाही लागत. मग सकाळ झालेली कसं कळेल तुला? राजू चल दादा आता चहा पिऊन घे. वहिनी तू पण चहा पिऊन घे आणि घरी जाऊन फ्रेश होऊन मी थांबते इथं. राजू थांब. आता हे सगळं काही चालणार नाहीये. त्याला काही पथ्य आहेत ती पाळणं गरजेची आहेत. कसली पथ्य? थांब. हे बघ यात सगळं लिहिलंय. सकाळी गरम पाणी, त्यानंतर एक फळ, दुपारच्या जेवणाला भाताची पेज आणि संध्याकाळी एक फळ. आधेमध्ये हलका ज्यूस चालू शकतो पण जेवणात काही जड खायचं नाही. संध्याकाळच्या जेवणात मऊ खिचडी बस. तुळज बाकी सगळं ठीक आहे पण ती भाताची पेज प्यावीच लागणार आहे हं? हे बघ आता हे काही दिवस ना तुझे लाड बंद. ऑपरेशन झालेल्या माणसाचं ना असंच जेवण असतं. म्हणजे दादा आता चहा पण नाही मिळणार ना तुला? आता काय खरं नाही तुझं. आता फक्त भाताची पेज. अगं अगं बरं झालं तू आलीस. मी कधीची तुझी वाट बघत होते. का काय झालं? अगं मला ना घरी निघायचं होतं. बरं ते जाऊ दे. दादा कसं आहे? हा बरं आहे तो. वहिनी काळजी घेते त्याची. बरं आता ऐकली. मी आतमध्ये समजा जेवण बनवून ठेवलं. ते फक्त डब्यात भरायचं आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये दादाला द्यायचं. कळलं? मी जाते. नानी माझी वाट बघत. ए धनु दीदी थांब की. अगं दादा तर जेवणच वेगळं आहे की ग. तर तू केलेल्या स्वयंपाकाचं काय करू मी?